ट्रेंडिंग कॅलिग्राफी एआय ने कशी तयार करायची 2 मिनिटात, तेही आपल्या मोबाईलमध्ये. कारण का आत्ताचा सगळ्यात खतरनाक ट्रेंड विषय चालू आहे. तुम्ही भरपूर डिझाईन मध्ये बघितलं असेल, काय तरी युनिक आणि खतरनाक लेवलला टेक्स्ट यूज केलं जाते. तर लेजनचं असं मत आहे की फॉन्ट आहे का, फॉन्ट नाही तो एआय कॅलिग्राफी आहे. तर ती कशी करायची बेसिक टू ॲडव्हान्स, तुम्ही थंबनेलला बघितला आहे किंवा इथं फोटो बघायला आहे त्या प्रकारे तीच आज आपण सगळी कन्सेप्ट बेसिक टू ॲडव्हान्स बघणार आहे. जसं तुम्ही एआयच्या प्रत्येक ट्युटोरियलला ढीग प्रेम दिलाय, तसंच तुम्ही ह्याही ट्युटोरियलला ढीग प्रेम द्या. एआय कॅलिग्राफी थीम आहे आजची. बेसिक टू ॲडव्हान्स सगळं समजवलं गेलेलं आहे. पुढं फक्त आजचं ट्युटोरियल शेवटपर्यंत बघा. काय रेफरन्स द्यायचा आहे, काय प्रॉम्प्टिंग आहे, किंवा कुठं आपलं नाव मराठी टाकायचं आहे, कसा भाग रिझल्ट येणार आहे, प्लस त्या रिझल्ट आलेला एडिट कसं करायचं, बॅकग्राऊंडचा भाग कसा रिमूव्ह करायचा आहे. भरपूर डीप गोष्टी आहेत, त्यामुळे आजचं ट्युटोरियल शेवटपर्यंत बघा. भरपूर काही नवीन गोष्टी कळतील तुम्हाला. बाकी जर नवीन असाल चॅनलवर तर नक्कीच आपल्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करा. आपल्या इंस्टाग्रामला नक्कीच जर फॉलो केलं तर लवकर फॉलो करा. तिथं आपली लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची. प्रथमेश पाटील ग्राफिक्स आपल्या आयडीचं नाव आहे. भरपूर ढीक प्रेम दिलाय, 50,000 होत आले तिथं. नक्कीच ढीक प्रेम द्या, लवकर करून टाका. बाकी आपल्या तिथल्या ब्रॉडकास्ट चॅनललाही जॉईन व्हा. तिथं आपण अपडेट्स, मटेरियल तीन सगळ्या गोष्टी सांगत असतो, देत असतोय. बाकी आपल्या टेलिग्रामलाही जॉईन व्हा. तिची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. प्रथमेश पाटील ग्राफिक डिझायनर आपल्या चॅनलचं नाव आहे. तिथेही आपण अपडेट्स, मटेरियल तीन देत असतोय. नक्कीच सगळीकडे आपल्या सोशल मीडिया हँडल्सला फॉलो करून टाका आणि ढीक प्रेम द्या. बाकी या ट्युटोरियलला लाईक करा, शेअर करा आणि भरमसाठ कमेंट करा. तुम्हाला जे काय वाटतंय आपल्या ट्युटोरियल संदर्भात किंवा नेक्स्ट ट्युटोरियल कोणत्या याच्यावर पाहिजे. नक्कीच आता आपली आईल्या मातेची पोस्ट आली आपल्या इंस्टाग्रामवर. भरपूर कॉल आहेत की दादा लवकरात लवकर ट्युटोरियल आणा. तर लवकरात लवकर ट्युटोरियल येणार आहे. फक्त हे शेड्यूल होतं त्यामुळे हे लवकर आले. बाकी लवकर यानंतरच आपलं ते ट्युटोरियल येणार आहे आईल्या मातेचं. काय काळजी करू नका. तर भाऊंनो, राहिला विषय आपल्या क्लासचा. तर येत्या 15 जून पासून आपली पुढची बॅच चालू होणार आहे. दोन्ही बॅचेस आपल्या 15 जून पासून आहेत. पीसीची ऑनलाईन आणि पीसीची ऑफलाईन. ऑफलाईन ही चांगली येते. पीसीची ऑनलाईन ही जी काय बॅच आहे 25 दिवसांची असत्या. रोज संध्याकाळी 7 ते 8:30 1.5 तास या वेळेत आपला क्लास होतोय. जो क्लास होतोय त्याचं डेलीचं रेकॉर्डिंग भेटते. यासोबत तुम्हाला 3 सॉफ्टवेअर भेटतील, फोटोशॉप, इलिस्ट्रेटर, फिल्मोरा. प्लस यासोबत तुम्हाला तुमच्या नावाची कॅलिग्राफी सर्टिफिकेट आणि 75 GB पर्यंतचा डाटा मटेरियल भेटणार आहे. डाटा जरा वाढलाय चांगल्या प्रकारे ह्या बॅचला. भरपूर काही गोष्टी भेटतील यामध्ये. ऑल टाईप डिझाईन, बेसिक टू ॲडव्हान्स, कॅलिग्राफी, टायपोग्राफी, लोगो, मटेरियल सेपरेशन, फिल्मोरामध्ये व्हिडिओ एडिटिंग, असं तिन्ही सॉफ्टवेअरमध्ये कव्हर केले जातील. पहिल्यांदा सॉफ्टवेअर सांगितलं जाईल, फोटोशॉप बेसिक टू ॲडव्हान्स. त्यानंतर ॲडोबी इलिस्ट्रेटरमध्ये काय गोष्टी आहेत, फिल्मोरामध्ये काय गोष्टी आहेत आणि फोटोशॉपमध्ये सगळा डिझाईनचा भाग आहे. ह्याची फी आहे 3600 रुपये. बाकी राहिला विषय ऑफलाईन क्लासचा. तर जे बाहेरून येणार आहेत त्यांची नक्कीच राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय केली जाईल. टोटल फी जात्या ऑफलाईनची 17,000. यामध्ये 2 टाइम जेवण, राहण्यात सगळं होऊन जाईल. जे लोकलचे त्यांच्यासाठी 10,000. यामध्ये तुम्हाला 1 महिना प्लस क्लास भेटतोय. रोज 1.5 तास शिकवलं जाईल. 2-3 तास प्रॅक्टिस तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकताय. यासोबत तुम्हाला 110 GB प्लस डाटा मटेरियल भेटेल. प्लस तुमच्या नावाची कॅलिग्राफी फ्रेम स्वरूपातील सर्टिफिकेट आणि 3 सॉफ्टवेअर भेटतील. यामध्ये फोटोशॉप बेसिक टू ॲडव्हान्स शिकून ऑल टाईप सगळ्या डिझाईन्स कव्हर होतील. ॲडोबी इलिस्ट्रेटरमध्ये टायपोग्राफी, कॅलिग्राफी, लोगो, मटेरियल सेपरेशन आहे. फिल्मोरामध्ये व्हिडिओ एडिटिंग आणि व्यावहारिक गोष्टी, असा सिक्वेन्स आहे. ज्यांना नक्कीच याय जमते, ज्यांना वेळ आहे ते नक्कीच ऑफलाईन करा. ज्यांना काही काम आहेत नक्कीच फक्त संध्याकाळी वेळ असू दे, नक्कीच ऑनलाईन करू शकता. बेस्ट आहेत दोन्ही क्लास, एकदम कडक लेवलला. वर तुम्हाला नंबर शेअर कॉन्टॅक्ट करा. सविस्तर आपण बोलत त्यानंतर ऍडमिशन डन करू शकताय. फक्त आता राहिला विषय मोबाईलच्या क्लासचा. जे अजून मोबाईल एडिटर आहेत ज्यांच्याकडे फक्त मोबाईल अवेलेबल आहेत नक्कीच हा मोबाईलचा करू शकताय. 1500 रुपयाचा आपला क्लास आहे मोबाईलचा. हा ऑलरेडी क्लास झालाय 25 दिवसांचा. त्याचा 25 व्हिडिओज भेटतील. यासोबत तुम्हाला तुमच्या नावाची कॅलिग्राफी सर्टिफिकेट, मटेरियल, ॲप सगळं भेटेल. यामध्ये ऑल टाईप डिझाईन, बेसिक टू ॲडव्हान्स, कॅलिग्राफी, व्हिडिओ एडिटिंग, व्यावहारिक गोष्टी सगळं वेगवेगळ्या ऍप्लिकेशनमध्ये झालाय आपला. फोटोपिया, पिक्सल लॅब, इन्फिनिट पेंटर, लाईट रूम, व्हिडिओ एडिटिंगचे काही ऍप्लिकेशन्स, काही एक्सटर्नल ऍप्लिकेशन्स जसं भरपूर डीप आहे. हा 1500 रुपयाचा क्लास आहे. तिन्ही क्लाससाठी वर तुम्हाला नंबर चला यावर कॉन्टॅक्ट करा. 1500 रुपयाचा जो मोबाईलचा क्लास आहे तो लगेचच भेटेल तुम्हाला आता, कारण का तो रेकॉर्डेड भेटतोय. तिन्ही क्लाससाठी तुम्हाला वर एकच नंबर आहे, यावर कॉन्टॅक्ट करा. सविस्तर आपण बोलूयात, त्यानंतर ऍडमिशन डन करू शकता. तर चला तर फायनली आजच्या ट्युटोरियलला आपण सुरुवात करूया. तर फायनली आपण आता आलो आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर. तर नक्कीच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे एआयला प्रॉम्प्टिंग. प्रॉम्प्ट नीट दिला तर एआयला सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे कळते. आणि आता एआय ॲडव्हान्स झाले त्यामुळे भरपूर काही गोष्टी त्याला आपल्या जरा जरी गोष्टी त्याला सांगितल्या तरी नक्कीच चांगल्या प्रकारे कळतात. तर तसं प्रॉम्प्ट आपल्याला घेणं गरजेचं आहे. प्रॉम्प्ट एकदा चांगल्या प्रकारे भेटला आणि जरा रेफरन्स चांगला भेटला का नाही, चांगल्या प्रकारे गोष्टी होऊन जातील. आजच्या आपल्या कॅलिग्राफीला लागणारा रेफरन्स बघा चांगल्या प्रकारचा. तर रेफरन्स आपण कोणता कसा लावायचा त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिल्या. ड्राय लिंक आहे, पासवर्ड बिट्सवर काय नाही, डायरेक्ट डाउनलोड करा. रेफरन्स डाउनलोड करून घ्या. आणि आपला जो काय आपला हा प्रॉम्प्ट आहे तर हा प्रॉम्प्ट डिस्क्रिप्शन मध्ये पण दिलाय आणि कमेंट्सला पिन पण आपण करून ठेवलाय. दोन्हीकडनं तुम्हाला एक काम कसं करायचं, प्रॉम्प्ट कसं घेऊ शकताय, स्क्रीनशॉट मारा. स्क्रीनशॉट मारल्यानंतर आपलं गुगल लेन्स असते आपलं मोबाईलचं, त्या गुगल लेन्सला नेऊन टाकला प्रॉपर लेवलला. गुगलचे जिथे ऍप्लिकेशन असेल तिथं असेल किंवा आपल्या डायरेक्ट गॅलरीमध्ये ऑप्शन असते स्कॅनचं, टेक्स्ट स्कॅनचं, तिथनं पण तुम्ही स्कॅन करू शकता. सोपी पद्धत आहे. तर चला बघूयात आता बेसिक टू ॲडव्हान्स आपला काय विषय काय गोष्टी आहेत. मी प्रॉम्प्ट पहिल्यांदा कॉपी करतो.
तर प्रॉम्प्ट बघायला तर प्रॉम्प्ट भरपूर मोठा आहे, भरपूर हेवी प्रॉम्प्ट आहे. नक्कीच सगळं वर्ण खालीपर्यंत मी सगळं कॉपी करतो आणि कॉपी इथं. आता इथं बघा, इथे मराठी टेक्स्ट टाका. इथं जे काय नावाचं ऑप्शन आहे इथं तुम्ही तुमचं नाव टाकायचं आहे. आता बघा आपण काय टाकू शकतोय. चला चॅट जीपीटीला चला. चॅट जीपीटी त्यानंतर खाली स्क्रोल करतो मी, क्रिएट इमेज. त्यानंतर इथं आपला न्यू चॅट. आता इथं पहिल्यांदा प्रॉम्प्ट टाका, नो प्रॉब्लेम. प्रॉम्प्ट टाकला, सगळ्यात लास्टला जावा प्रॉपर आणि इथं आपलं मराठी टेक्स्ट टाका नावाचं जे काही ऑप्शन आहे याला सिलेक्ट मारा इथं, बेसिक टू ॲडव्हान्स. आणि इथं आपण टाकूयात श्री स्वामी समर्थ. ओके. आता जर तुम्ही एक प्रकारे आता हे एका लाईन मध्ये ठेवलंय, जर तुम्ही काय कोणतरी गोष्ट खाली घेतला तर खाली पण येईल किंवा तुम्ही नंतर एडिट पण करू शकता. जरी एका लाईन मध्ये झालं तर नंतर बॅकग्राऊंड कटिंग करून, आता आपण डिझायनर आहे त्यामुळे आपल्याला माहिती आहेत गोष्टी, पिक्सआर्ट, पिक्सल लॅब असेल किंवा फोटोशॉप असेल, यामध्ये वर खाली गोष्टी करू शकतो. आता फक्त याला डायरेक्ट टाकून नाही चालणार, याला एक प्लस न आपला जो एक रेफरन्स इमेज आहे, भले तो चुकलेला आहे पण रेफरन्स इमेज त्याला एक स्टाईलसाठी द्यायचा आहे. तर कुठं क्लिक केलं बघा, आपण प्लसवर क्लिक केलं आणि इथं फाईल आणि त्यानंतर इथं फाईलमध्ये आपण एंटर केलो तर आपण एक रेफरन्स इमेज लावल्या. ही रेफरन्स इमेज आपण दिलेली आहे आपल्या फायनल डिस्क्रिप्शनमध्ये ड्राय लिंकच्या स्वरूपात दिल्या, नक्कीच चेक करा. बाकी इथं आपण पहिला रन करूयात. आता कसा रिझल्ट येतोय ते बघूयात. तुम्ही कोणाच्याही नावाचं, तुमच्याही नावाचं किंवा कोणाचा बड्डे असेल किंवा कोणाचं तरी युनिक नाव व्यू तयार करायचं असेल तर नक्कीच करू शकताय. आणि आपण ब्लॅक अँड व्हाईट का थीम दिल्या, कारण का ह्याचा पण बॅकग्राऊंड घालवून आपल्याला कोणते पाहिजे ते टेक्स्चर, कोणतं पाहिजे ते टेक्स्ट इफेक्ट लावू शकतोय. जर ऑलरेडीच मी टेक्स्ट इफेक्ट लावून तुम्हाला दिला असेल, यावर आपण खतरनाक टेक्स्ट इफेक्ट पण तयार करू शकतो, नो प्रॉब्लेम. तर ऑलरेडी जर मी तुम्हाला लावून दिला असतं तर नक्कीच मग तुम्हाला चेंज करता आलं नसतं. आता याचं बॅकग्राऊंड कसं घालवायचं ते पण आपण बघूयात, नो प्रॉब्लेम. या कोणत्याही गोष्टीला पीएनजी 2 मिनिटात करू शकतोय. तर श्री स्वामी समर्थ कसलं छान केलंय बघा, एकदम बेस्ट. आणि खास करून एका खाली एक केलंय, एका लाईनीमध्ये मॅच होऊन झालं त्यामुळे एका खाली एक केलंय. आता ह्या गोष्टीचं बॅकग्राऊंड कसं काढायचं, एक तर सोपी गोष्ट आहे ती म्हणजे इथं इरेझर ॲप तुम्ही घेतला आपल्या प्ले स्टोअरला जाऊन तरी चालेल, जी कायम लागते आणि भरपूर सपोर्टिव्ह आहे, काय अडचण नाही. तुम्हाला बघा आवडली तर घ्या, एका क्लिकमध्ये बॅकग्राऊंड घेणं पण निघतंय. नाहीतर मग आपलं फोटो रूम बॅकग्राऊंड रिमूव्हर यात तुम्ही टाकून तुमच्या कोणत्याही गोष्टीचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घेऊ शकताय. झालं आपलं डाउनलोड. इथनं तुम्ही कॉपी करून घ्या तुमच्या कुठल्या फोल्डरला पाहिजे त्या. आलं. त्यानंतर मग पिक्सल लॅबला चला, 2 मिनिटात तुम्हाला कळेल काय विषय आणि कसा विषय. डिलीट. इथं आपण हे टेक्स्ट घेतलं, त्याला काही चेंज करा, ग्रेडियंट मारा, काय पण लावा, काय अडचण नाही. अतिशय सुंदर आणि बेस्ट लेवलला हे असं आपण करू शकतो. आता मी एक नाव सांगितलं, तुम्ही चांगल्या प्रकारे गोष्टी तयार करा. यातल्या कोणत्या गोष्टी नको आहेत त्या डिलीट पण करू शकता तुम्ही. कसं, इरेझर इथं आहेच ना अवेलेबल, इरेझरनं तुम्ही कोणत्या नको त्या गोष्टी नक्कीच इरेज करू शकता. आणि कम्फर्टेबल कुठल्या तुम्हाला ऍप्लिकेशनमध्ये वाटतं, इन्फिनिट पेंटर आहे, पिक्सल लॅब आहे, फोटोशॉप आहे. फोटोशॉपमध्ये पण भरपूर सोपं जाते, मास्किंग प्रोसेसिंग केला की नाही, ज्या गोष्टी नको आहेत किंवा कटिंग बिटिंग मारायचं, श्री वेगळं काढायचं, समर्थ वेगळं काढायचं, स्वामी वेगळं काढायचं, नक्कीच तुम्ही अजून पुढं पाठीमागं वर खाली गोष्टी करू शकता. आय होप कळलं असेल तुम्हाला सगळ्या गोष्टी. तर आजचं ट्युटोरियल कसं वाटलं नक्कीच मला कमेंट करून सांगा. सगळ्यात सोपी प्रोसेस आहे, चॅट जीपीटी प्रॉम्प्ट घ्या, आपले रेफरन्स इमेज अटॅच करा आणि तुम्हाला जे काही चेंजेस आहेत ते नक्कीच आपल्या टेक्स्टला टाका. तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट येईल. रिझल्ट आल्यावर त्याला फोटो रूमला टाका, बॅकग्राऊंड रिमूव्ह होईल. त्यानंतर मग इकडे आणून त्याला तुम्ही कसं पाहिजे तसं एडिट करू शकता. आय होप आजचं ट्युटोरियल सगळं कळलं असेल. नक्कीच आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाकी क्लासचा विचार करा, वर तुम्हाला नंबर दिसायला यावर कॉन्टॅक्ट करा. तिन्ही क्लाससाठी, पीसीचा ऑनलाईन, पीसीचा ऑफलाईन आणि मोबाईलचा रेकॉर्डेड. भेटायला करतो पण एकदम चांगल्या विषयात ना व्हिडिओमध्ये. तोर बाय, काळजी घ्या, टेक केअर, लॉयल डिप्रिम बाय, धन्यवाद.